11 तारखेला माळशिरसच्या मैदानाचे जवळजवळ सगळे पैरे फिक्स झालेत, पण एक पायरा राहिला आहे. त्या बैलाचा पायरा एवढा माहीत नव्हता, पण खूप जणांची चर्चा केली. तो पायरा एक हाती लागला आपल्या. आपण बोलतोय अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा या बैलाबद्दल बोलतोय. या बैलानं आत्ता बघितलं बाकासुरून सर्जानं चांगल्या चांगल्या टॉपच्या मातबर बैल होती, त्यांना हरवून 1 नंबर केला. विठ्ठल केसरीचा 1 नंबरचा मानकरी झाले. आणि आता एक उत्सुकता लागली की माळशिरसच्या 11 तारखेला सर्जाचा पैरा कोण आहे. 16 तारखेला सर्जाचा पैरा हा मथुर सोबत आहे. मथुर सोबत पळणार आहे सर्जा. नक्कीच आता कोण असेल पैरा, कारण सगळ्यांना चर्चा लागली की सगळे पैरे फिक्स झाले. जवळजवळ बाकासूरचा पण पैरा तुम्हाला सांगितला. सलग 14 मैदानात ही जोडी पळाली, एक 7-8 मैदानात ही जोडी पळाली, परंतु ज्या मैदानात सलग 14 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी जो आहे बैल बुलढाणाचा बाब्या, याच्याबद्दल बोलतोय आपण. नक्कीच हे समीकरण जुळणार आहे 11 तारखेला माळशिरसच्या, कारण सगळ्या बैलांचे जेवढे टॉपचे बैल आहेत तेवढ्यांचे पैरे जे आहेत ते फिक्स झालेत आहेत. आणि आत्ता सगळ्यांना उत्सुकता लागली की सर्जाला पैल कोणता राहिला, नक्की सर्जाचा पैरा झाला असेल की नसेल. नक्कीच बाब्या, बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि वेगाचा शेवट सर्जा. नक्कीच सर्जा बैलाचा गुरु जर कोण असेल तर तो बुलढाणाचा बाब्याच आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस सर्जा छोटा होता त्यावेळेस आदत होता सर्जा, त्यावेळेस बाब्याच्या गळ्यात पळायचा तो आणि बाब्यासोबत तो पळायचा आणि बाब्याने त्याला चांगलाच घडवला. आणि आत्ता सर्जा काय उंच शिखरावर गेलाय सगळ्यांना माहिती आहे. एवढं मोठं टार्गेट जे 200 फुटात असतं, त्या 200 फुटात एवढा स्पीडनं पळतो सर्जा. सगळ्यांना माहिती आहे काय बैल आहे तो. नक्कीच आता माळशिरसला जे अंतर जे आहे ते 1000 फूटचं आहे. बहुतेक 1000 का 1200 रुपये, 1000 का 1200 फूटचा पल्ला आहे. नक्कीच बघूया. तिकडं पाऊस वगैरे काय नसतो बरं का, त्या मैदानाकडे तिकडे पाऊस नसतो सोलापूर जिल्ह्यात. आणि बघूया माळशिरसच्या त्या जुन्या बैलपोळ्याच्या मैदानात वेगाचा शेवट सर्जा आणि बाब्या कशी पळतायत. गट सुट्टा काढणार खरी लढत ती सेमीला बघायला मिळते आपल्याला. कारण सेमीला माहिती आहे तुम्हाला चांगले मातबर टॉपचे बैल असतात आणि त्या सेमीत आपल्याला सर्जाचं स्पीड बघायला मिळतं. 200 फुटात काय पळतो सर्जा. त्या सर्जाला रोखणं एवढं सोपं नाही बरं का. एक त्याला बैल जर पुरला आणि त्याला बैल पुरणार तो बाब्या, माहित आहे कसा पळतो बाब्या, काय पळय त्या बाब्याचा बी. आणि आज तो पावसात पळतोच. त्या बैलाला काय होतं काय माहीत. कदमवाडी, निमसोड अशी जी मैदान होतात घाटावरची, त्या मैदानात तो लय जोरात पळतो बाब्या. आणि ड्रायव्हर कोण असेल, ड्रायव्हर आपल्याला बरं का, छोट्या ड्रायव्हर ठीक आहे आपल्याला चांगले पळतात, छोटा ड्रायव्हर चांगला चालवतो ड्रायव्हर, परंतु बाब्या एवढा सोपा नाही. तर कारण की ऐकणार नाही, कारण ताकदीचा बैल आहे तो. त्याला ड्रायव्हर सोमा ड्रायव्हरच पाहिजे. आणि सोमा ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहे आपल्या सर्जाला आणि बाब्याला या जोडीला जर घडवण्यात मोलाचा वाटा त्यांचाच आहे. आणि आता ते ड्रायव्हिंग करायला पण लागले. तुम्ही बघितलंय पेडगावच्या मैदानात मी बोललेलो तुम्हाला ते बसणार आहेत, परंतु अटील ड्रायव्हर तामखडा यांना संधी दिली, कारण की ते पण एक नामांकित जॅके आहेत. चिक्क्याच्या गाडीवर हमेशा असतात ते. नक्कीच मला असं वाटतंय सोमा ड्रायव्हर जर बसले गाडी गोलाला तर राहील बरं का, असं वाटतंय मला. पण बघूया, कारण तिथं मातबर बैल आहे तो. कोणती असं कधीच कुणाला समजायचं नाही. कारण तिथं जर पहिले बैल पाळणारी असली ना, त्या बैलांचा जर दिवस असेल तर कोणी नाही रोखू शकत. कारण काय होतंय, एखादी टॉपची गाडी असते सहज चांगल्या फटेतून निघाले आणि दुसराच बैल तर आल्या आडवी तर काय करणार आहे, गाडी फॉल होती. त्याच्यामुळे एक नशिबाचं पण साथ मिळावी पाहिजे आणि चिठ्ठी पण आतनं चालली पाहिजे. सर्जा आतनं लय भारी पळतो, ऐकत नाही 200 फुटात. आणि पब्लिकनं थोडासा आपला सर्जा थोडासा घाबरतो, परंतु असू द्या बाब्या आहे त्याला साथ द्यायला.
पण आणखीन एकदा मी शुभेच्छा देतो बुलढाणाचा बब्या आणि वेगाच्या शेवट सर्जाला. आणि एकच विनंती आहे की सोमा ड्रायव्हर, हमेशा सांगतो मी, सोमा ड्रायव्हरच पाहिजे त्या गाडीवर. गाडी ही 1 नंबरात राहील किंवा गुलालात राहील, कारण लय अनुभव आहे त्यांना, लय म्हणजे लय मोठा अनुभव आहे त्यांना त्या बब्याचा आणि सर्जाचा. कारण तुम्ही बघितले सलग 14 मैदानात 1 नंबरचा मानकरी आजपर्यंत कुठलाच बैल नाही बरं का. सलग आपल्या बाकासूरचे विक्रम एवढे मोठे आहेत ते कोणी रोखू शकत नाहीत, परंतु ह्या बैलाचा असा एक विक्रम आहे तो रोखणे कठीण आहे. सलग म्हणतोय मी. आता चिमण्या 9पर्यंत गेल्यापर्यंत 10व्याला तो त्याला पराभूत व्हावं लागलं, परंतु असू द्या. माळशिरसच्या 11 तारखेच्या मैदानात जवळजवळ पैरे सगळ्यांचे फिक्स झालेत. सर्जाचा पैरा राहिलेला, एक अंदाज लावला सर्जाचा पैरा चेंज बिन होईल बरं का, चेंज पण होऊ शकतो, पण अंदाज लावलाय बब्याचा आहे त्याचा पैरा 100% सांगतोय मी. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.